तर नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आलेला आहे। चांदोरीतील हेमाडपंती मंदिर पाण्याखाली गेले। तसंच नदीनं पात्र सोडल्यानं नदी काठावरील खंडेराव महाराज मंदिर 70% पाण्यात बुडालंय। पुराचं पाणी परिसरातील शेतांमध्ये शिरल्यानं शेतीचं नुकसान होणार आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक या तालुक्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे आणि ह्या पावसाचं पुराचं पाणी जे तर ते गोदावरी आणि दारणा या 2 नद्यांना जे तर ते विसर्ग सुरू झालेला आहे। आपण पाहू शकतात का आता मी नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी या ठिकाणी असून या ठिकाणी जर बघितलं तर गोदावरी नदीने जे तर ते आपलं पात्र जे तर ते सोडलेलं आहे आणि पात्राच्या बाहेर गोदावरी नदी जी तर ती वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आता पाण्याची आवक जी तर ती आणखीन रात्रीमध्ये वाढणार असल्या कारणाने या ठिकाणी आपल्याला म्हणजे प्रशासनाच्या वतीने चांदोरी असेल, सायखेडा असेल, शिंगवे असेल, करंजगाव असेल या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। उमेश पारीख, TV9 मराठी, चांदोरी, नाशिक। तर नाशिकच्या मालेगावातील चनकापूर धरणातून गिरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। नदीपात्रामध्ये 27,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग होत असल्यानं पाटणे येथील गिरणा पूल पाण्याखाली गेला। गिरणा मोसम या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक जिल्ह्यामध्ये काही तासापासून मुसळधार सुरू असल्याचा परिणाम धरणांच्या साठ्यावरती झालेला आपण बघू शकतो। मोठ्या प्रमाणात पावसाने या ठिकाणी संदर्भ सुरू असल्याने चंद्रपूर असेल, हरणबारी असेल, केळझर असेल, नाशिक नदी पश्चिम पट्ट्यातील मोठ्या प्रमाणात धरणाचा आता या ठिकाणी साठा वाढलाय आणि अनेक धरणांचा ओव्हरफ्लो या ठिकाणी वाढायला लागलेला आहे। आपण आता बघू शकतो मालेगाव तालुक्यातील आपण दाभाडी टेहऱ्याच्या एका पुलाजवळ आहोत। पुलाला खेटून या ठिकाणी पाणी लागले। पाण्याचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ओघ या ठिकाणी वाढलेला आहे आणि अशा अनेक जवळपास दाभाडी असेल, पाटणे शहर असेल किंवा मालेगाव शहरातील काही छोटे मोठे पूल आता नदीच्या प्रवाहाच्या पाण्याखाली या ठिकाणी गेलेले, पण नागरिकांना देखील या ठिकाणी सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेला आहे। मनोज शेवाळे, TV9 मराठी, मालेगाव। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागल्यामुळे वेण्णा नदीचे 2 पूल पाण्याखाली गेले। सध्या कनेर धरण 90% भरल्यामुळे धरणातून नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे साताऱ्याहून म्हसवे गावाकडे जाणारा पूल आणि हमदाबाजवरून किडगावकडे जाणारे 2 पूल पाण्याखाली गेलेले आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मागील 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे। सध्या मी वेण्णा नदीच्या परिसरात या ठिकाणी आहे। आपण जर पाहिलं तर साताऱ्याहून म्हसवेकडे जाणारा हा पूल आहे आणि या पुलावरून कनेर धरणातून पाणी सोडल्यामुळं या पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे। पूर्णपणे बॅरिकेड लावून हा रस्ता सध्या बंद केलेला पाहायला मिळत आहे। धरणांच्या सर्वच पाणी पातळीत सध्या वाढ होताना पाहायला मिळत आहे। याबरोबरच सातारा जिल्हा प्रशासनानं जी काही या नदीलगतची गावं आहेत यांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।